मी ज्योतिषी प्रसाद गोखले। व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा। मार्च 2025 हा महिना मेष राशीच्या जातकांना कसा जाईल हे आपण पाहूया। प्रथम स्थानात मेष रास असून स्वामी मंगळ तृतीय अर्थात पराक्रम आणि भावंडांच्या स्थानात आहे। मार्च महिन्यात प्रवासाचे योग दिसत आहेत। भावंडांमध्ये वादविवाद टाळा, नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे। द्वितीय स्थानात गुरु विराजमान आहेत। लग्न ठरायचे योग दिसत आहेत। कुटुंबात नवीन व्यक्तीचे आगमन होईल। तृतीय स्थान या स्थानात मिथुन रास असून मंगळ विराजमान आहे। दूरदूरचे प्रवास अथवा विदेश प्रवास होण्याची शक्यता आहे। नोकरीत वादविवाद टाळा। चतुर्थ स्थानात कर्क रास आहे। घरावर खर्च कराल। वाहनासंदर्भात घटना घडेल। नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग दिसत आहेत। पंचम स्थानात सिंह रास असून राशी स्वामी रवी शनी सोबत 11व्या स्थानात नीच राशीत आहे। विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे। प्रेम विद्या या संदर्भात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। षष्ठ स्थानात कन्या रास असून स्वामी बुध 12व्या स्थानात नीच राशीत आहे। नवीन कर्ज काढू नका। षष्ठात केतू आहे। नोकरीत अचानक बदल घडू शकतो। त्वचेची काळजी घ्या। सप्तम स्थानात तूळ रास असून राशी स्वामी शुक्र आपल्या उच्च राशीत म्हणजे मीन राशीत बुध आणि राहू बरोबर 12व्या स्थानात आहे। पार्टनर बरोबर वादविवाद टाळा। पती व पत्नी बरोबर वादविवाद फसवणूक होऊ शकते। कोर्ट कचेरी होण्याची शक्यता आहे। अष्टमात वृश्चिक राशी स्वामी मंगळ तृतीय स्थानात आहे। भावंडांच्या तब्येतीची काळजी घ्या। अचानक धनलाभ होतील। प्रवासात तब्येतीची काळजी घ्या। नवम स्थानात धनुरास असून राशी स्वामी देवगुरु द्वितीय स्थानात आहेत। धनलाभाचे योग आहेत। कुटुंबात चांगली घटना घडेल। कर्जमुक्त होण्याचे योग आहेत। दशम स्थानात मकर रास आहे आणि राशी स्वामी शनी लाभस्थानात आहे। नोकरीत पगार वाढ पद वाढण्याची शक्यता आहे। वडिलांच्या बरोबर वादविवाद टाळा। एकादशात रवी शनी विराजमान आहेत। शिक्षण प्रेम संतती या विषयात अडथळे होण्याची शक्यता आहे। कामधंद्यात मेहनत करावी लागेल। द्वादशात मीन रास असून मीन राशीत बुध शुक्र आणि राहू आहेत। भावंडांपासून दूर कर्ज प्रेम त्वचा समस्या बोलणे या संदर्भात काळजी घेणे। दान धर्म करण्याचे योग दिसत आहेत।